थलपती विजय यांनी ऑगस्ट 2024ला आपल्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आणि सगळ्यांनाच चकित केलं. तलिगमा वेत्री कजगम नामक पक्षाची देशाच्या निवडणूक आयोगाने नोंदणी केली आणि पक्षाला राजकारणात भाग घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे आता तलिगमा वेत्री कजगम या पक्षाचा राजकीय प्रवास अधिकृतरित्या सुरू झालाय. पण थलपती विजय यांना स्वतःचा पक्ष काढण्याची गरज का भासली असेल? त्यांचं नेमकं मिशन 2026 काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून. नमस्कार, मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा. तशी तमिळनाडू फिल्म इंडस्ट्रीला MG रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता या राजकारणात कमालीच्या यशस्वी झालेल्या अभिनेत्यांची फळी जशी तमिळ राजकारणात आहे तशीच अपयशी झालेल्या अभिनेत्यांची ही मालिका तिथे आहे. सुपरस्टार कमल हसन हे त्यामधलं अलीकडचं एक नाव. विजय थलपती यांचा समावेश पहिल्या यादीत होणार की दुसऱ्या यादीत हे तमिळनाडूमध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये कळेलच. पण राजकारणात उडी मारताना आपलं नाव सार्थ करण्याची संधी सध्या विजय थलपती यांच्यावर आहे. 2024 ची निवडणूक विजय थलपती लढणार नाहीयेत किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला ते पाठिंबा देणार नाहीये. परंतु 2026च्या विधानसभा निवडणुकीत ते आपलं नशीब आजमावणार आहे. गेल्या काही वर्षापासून विजय आणि त्यांचे वडील आणि दिग्दर्शक AS चंद्रशेखर विजयच्या राजकारणात प्रवेश करण्याचे वारंवार संकेत देत होते. त्यामुळे आता हा पक्ष काढण्याची युक्ती आत्ताच आली नसून भरपूर वर्ष झाले हे चालू होतं असं दिसतंय. काही लेखांच्या मते 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विजय थलपती यांच्याशी हातमिळवणी करत असल्याच्या बातम्या फिरत होत्या. त्यांच्या मते उद्या ते भाजपशी जमवून घेतील आणि त्यांच्यामुळे तमिळनाडू मधल्या राजकारणात भाजपचा प्रवेश सुकर होईल अशी शक्यता सध्या आहे. फक्त सिने क्षेत्रात लोकप्रिय असणं हे तमिळनाडूच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी पुरेसं नाही असं विजय थलपती यांच्या बाबतीत राजकीय विश्लेषक सांगतात. तमिळनाडूच्या राजकारणावर नेहमी DMK आणि AIDMK या दोनच पक्षांचा प्रभाव राहिलाय. मतांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर तमिळनाडूतील साधारण 70 ते 80% मतदार या दोन्ही पक्षांच्या मागे उभे असतात. उर्वरित 20 ते 30% मतांना मिळवण्यासाठी इतर पक्षांची धडपड सुरू असते. थलपती विजयच्या पक्षातही तोच प्रयत्न असणार आहे. थलपती विजय हा तमिळनाडूमध्ये अभिनेता म्हणून खूप प्रसिद्ध आहे. हीच बाब त्याला राजकारणात आपलं बस्तान बसवण्यासाठी महत्वाची आणि मदतीची ठरणार आहे. थलपती विजय हा मूळचा ख्रिश्चन धर्मीय आहे. त्यामुळे तो तमिळनाडूतील उदयार या मागास समाजाला मत मागू शकतो. मात्र तमिळनाडूतील राजकीय जाणकारांनुसार थलपती विजय जात, धर्म, वर्ग आणि प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. काही आर्टिकल्सच्या मते तमिळनाडूच्या राजकारणात सध्या शून्यता आहे. स्टॅलिनची तब्येत बिघडते आहे असं दिसतं आणि त्यामुळे ते स्पेन आणि अमेरिकेचा दौरा करताना दिसत आहेत. ते उदय यांना उपमुख्यमंत्री बनवणार का याचा विचार सध्या सुरू आहे. AIDMK तर संपल्यात जमाय. पक्षाला मिळालेली हार खूप मोठी आहे. भाजप तिथे काम करतंय पण त्यांना तमिळनाडूमध्ये अल्पसंख्याकांची मतं मिळत नाहीत. आता त्यांच्या जोडीला थलपती विजय यांचा पक्ष आला तर त्यांच्या मताधिक्याने चांगली आघाडी मिळण्याची अपेक्षा आहे. पोकळी भरून काढण्याची ही चांगली वेळ आहे. याचबरोबर सूत्रांच्या माहितीनुसार विजयची तमिळनाडूतील अनेक लोकांशी चर्चा सुरू आहे. निवृत्त IPS अधिकारी M रवी, तमिळनाडूचे निवृत्त DGP C शैलेंद्र बाबू, माजी IAS अधिकारी U सगायम यांच्याशी विजयची बोलणी चालू आहे. ही चर्चा यशस्वी ठरली तर वरील मंडळी त्यांच्या पक्षात प्रवेश करू शकतात. या सगळ्या गदारोळात विजय थलपतींना तमिळनाडूच्या राजकारणात आपले पाय रोवता येतील का या प्रश्नाचं उत्तर आपण आत्ताच नाही देऊ शकत. कारण DMK, अण्णा DMK या दोघांचीही तमिळ राजकारणावर मोठी पकड आहे. भाजपला तिथे शिरकाव करून घ्यायचा आहे. आजवर कर्नाटक वगळता भाजपला दक्षिणेच्या राजकारणात स्थान मिळवता आलेलं नाहीये. दक्षिणायन यशस्वी करण्यासाठी भाजपचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच विजय थलपतींना आपलं स्थान निर्माण करायचंय. आपण जाती धर्म यांच्या भेदांपलीकडे जाऊ इच्छितो, भ्रष्टाचार निपटू इच्छितो हे त्यांनी त्यांच्या पक्षाचं धोरण म्हणून जाहीर केलंय. पण त्यांच्या पक्षात पलीकडे दुसरा कोणताच चेहरा नाहीये.
असं असलं तरी विजय थलपती यांच्या हातात वय आहे. ते सध्या 50चे देखील नाही आहेत. त्यामुळे काळ जे शिकवेल ते शिकायला ते तयार असतील तर ते मोठे नेते नक्की बनू शकतात. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारनामाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा, निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा.